राज्यात सगळीकडेच दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। पुण्यातील दगडूशेठ मंदिरालगत असलेल्या दत्त मंदिरात आपण सध्या आहोत आणि याच मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे दत्त जयंती निमित्त या मंदिरात मोठ्या प्रमाणात फुलांची आरास देखील करण्यात आली आहे आणि सोन्याच्या आभूषणांनी दत्त मूर्तीला सजवण्यात देखील आले। किमान 3 ते 3.5 किलो सोन्यानं हे दत्त मंदिराची मूर्ती सजवण्यात आली आहे आणि हीच मूर्ती पाहण्यासाठी, याच मूर्तीचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी आणि दत्तांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविक गर्दी देखील करतायत। दगडूशेठ मंदिराचं दर्शन झाल्यानंतर अनेक नागरिक या ठिकाणी येतात, दरवर्षी दर्शन करतात। मात्र दत्त जयंतीला या मंदिरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आणि या उत्सवाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी देखील होते आणि सकाळपासून जर आपण बघितलं तर या ठिकाणी दत्ताचं दर्शन घेण्यासाठी पुणेकर भाविक गर्दी करतायत आणि या दत्ताचं दर्शन घेण्यासाठी रांगा देखील यांनी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।